म्हणा ग नंदिनी. अगं असं काय करते? खरंच चुकलं माझं. अगं ऐक तरी. अरे तो दिवस म्हणजे माझ्या आयुष्यात सर्वात मोठा दिवस होता आणि जर का मला असता तर माझा आनंद आणखी वाढला असता ना. खरंच चुकलं माझं. मला तर वाटतंय तू घाबरलास ना दादाला. मी तुझी काळजात तुकडा आहे. आपण दादा तुला भेटायला येणार आहे इकडे. अगं तीच तर भीती वाटते ना मला. अगं नंदिनी, अगं आपल्या प्रेमाला संमती द्यायचं तुझ्या दादा. अगं मी एक अनाथ मुलगा. अगं लहानपणी साईबाबांनी मला सोडून दिलं आणि कोणीतरी उचलून अनाथ आश्रमात सोडलं मला आणि तिथेच मी लहानाचा मोठा झालो नंदिनी. अगं साधी नोकरी पण नाही माझ्याकडे नंदिनी. आणि नंदिनी मी तुझ्या लायकीचा पण नाही ग. अशा परिस्थितीत खरंच तुझं दादा आपल्या प्रेमाला संमती देईल का? तू असं वेळासारखं का बोलतोय? नाही मी तुझ्याकडे बघून किंवा तुझ्या परिस्थिती बघून तुझ्यावर प्रेम केलं नाहीये. मी तुझ्या कर्तृत्व बघून तुझ्यावर प्रेम केलं. माझं भाग्य समज. अरे मी माझ्या दादाला सगळं सांगितलं. खरंच नंदिनी तू एवढं प्रेम करीस माझ्यावर? खरंच आय लव्ह यू नंदिनी. आय लव्ह यू. अगं मला पण तसंच वाटते पण काय करावं ही गरिबी आणि आपल्यापासून दूर ते तर खरं आहे मी करणार ना हातम्याला श्वासापासून काय रे विठोबा होय की नाही? ना रहेगा श्वास ना रहेगी आत्मा. अरे साला आम्ही कोण? अगं मी आहे तरुण मुलीच्या तारुण्याचा सौदा करणारा दलाल आणि मी तुला इथून घेऊन जाण्यासाठी आलोय. अरे जोपर्यंत मी आहे ना इथं तोपर्यंत हिच्या केसाला धक्का लागणार नाही. चला चालतो आमकडे नेतो. माईला साला तू मला चॅलेंज करतोस रे? अरे साला दाखवतो तुला प्राण तू नसतावलास नाही काय? शर्ट भरली त्याची शर्ट मान भेटला
आमच्यामध्ये नाही. आम्ही तर याकडे हैवान आहोत, हैवान. याला सारंग म्हणतात. सारंग रचल रचल गेली सोडून. भाषा. ए भाषा. आधी एक माईक ठेवा. घेऊन गेला आता नंदिनीला. तुमचं काम पूर्ण झालंय. या तुमची किती सारंग बाथरू उडून जाण्यासाठी कसं पडपडतो बघ. अगं जेवढे रडायचे तेवढे रडून घे. अगं हा सारंग म्हणजे जानेमान. सगळ्याला पदर करू शकतोय पण या सारंगला नाही. कारण सारंग म्हणजे हा एक निर्दयी कसाई आहे. कसाई आता मी माझ्या मुख्य ध्येयाकडे वळणार आहे. पण दुर्गणीला कडू तर दे. अरे हिला इथे का आणलं ते. आणि आता मी हिच्या सोबत कोणता गेम खेळणार आहे ते. सारंग तुझ्या खेळात काही मजा नाही. हिचं ओरडणं हिचं पिंचाळणं बघायचं आहे. तेव्हा शिकार करण्याचा खरा आनंद येईल. सारंग कर हिच्या तोंडातून. तुझा काय गुन्हा आहे सांगतो. अगं तू त्या राम्याची बहीण आहेस. हा तुझा मोठा गुन्हा. अगं तू एवढी सुंदर आहे. आणि मी आहे या फुलावर जीव ओवाळणारा भ्रमा. पाखरू उडल. पाखरू उडल. तू माझ्या भावासारखा असं करायला काम करू नको. मी फक्त एक इशारी काळानाथ. आणि आता मी तुला दंश करणारच आहे.
शेळीची दया केली तर रांग्यावर उपासमारीची वेळ नाही तर ना. जास्त वेळ लावू नका, करून टाका सीता. एक सामने गेली काय तो चंडीगड सीता. कुत्र्या, डुकरा, राक्षसा! मजा केली चेक ना. माझ्या केसांना धक्का लागला ना, तर माझा भाऊ तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तू लिडराचे बोल पाहिजे. घाबरलो बघ, मी तिच्या भावाला पण घाबरतो. सोडतो तुला, जा तू तुझ्या घरी जा. आणखीन जोरात ओरड. अगं भिंतीचा तुझा आवाज गिरून जाईल. अगं ओरडून ओरडून तुझा घसा बसून जाईल, पण तुम्ही तुझ्या मदतीला येणार नाही. चल उठ. विक्रम ले लो मजा ले लो. Ah!
हा पक्का खुश आहे ते. सही बात है सारंग. जिंकला चेहरा तुझा विक्रम शेठ निस्सा टकली की काय आली उपात. खूप तडफडत होती साली. सारंग घेऊन फेक तिला रस्त्यावरच्या साल्या राम्या. अरे बाप तुझ्या बहिणीच्या तारुण्याचे कसे लचके तोडले होते. अरे हिला बरबाद केलाय. करपलं का रे तारुण्या? राम्या अरे मुकाट्यानं माझं ऐकलं असतास तर तुझी बहीण अरे विक्रम म्हणतात मला विक्रम शेठ. अरे मी एक काळा नाग आहे काळा नाग. राम्या आली रे आली. आता तुझी पाळी आली. आकाशात